विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वीच्या सेतू अभ्यासामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजचा दिवस 19वा. क्षेत्र लेखन, संकल्पना प्रश्नचिन्हाचा लेखनात वापर. बघा विद्यार्थी मित्रांनो, याआधी आपण प्रश्नचिन्ह हे कसं असतं, कसं काढायचं आणि त्याचा वापर कुठे कुठे करायचा असतो हे समजून घेतलं होतं. लेखनामध्ये त्याचा वापर कसा करायचा हे आता आजच्या भागामध्ये आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा, प्रश्न ज्या वेळेला आपण एखाद्याला प्रश्न विचारतो त्यावेळेला आपण या प्रश्नचिन्हाचा वापर करत असतो. याआधी आपण स्वल्पविराम म्हणजे काय आणि ते कुठे वापरायचं लेखनामध्ये हे समजून घेतलेलं आहे. आता बघा, एखाद्या व्यक्तीला काही विचारायचं असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे येत असतं. उदाहरणार्थ बघा, तुझ्याकडे किती पेन आहेत? विहिरीला पाणी लागलं का? अशा पद्धतीचे प्रश्न. किंवा आपण आईला विचारतो, आई जेवायला काय केले? हो की नाही? मग या ठिकाणी आपण वाक्याच्या शेवटी कोणतं चिन्ह देत असतो? प्रश्नचिन्ह देत असतो. बघा, तुम्हाला समोर दिसतं आहे आता, तुझ्याकडे किती पेन आहेत. पेन या शब्दाच्या पुढे प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे, म्हणजे वाक्याच्या सगळ्यात शेवटी. त्यानंतर दुसऱ्यांदा बघा, कधी आपण वापरतो तर मुलाखत घेताना मुलाखत घेणारा हा मुलाखत देणाऱ्याला प्रश्न विचारत असतो. बघा, आपण मुलाखत ही संकल्पना देखील अभ्यासलेली आहे. तर मुलाखत घेणारा जो असतो तो प्रश्न विचारतो. मग अशा वेळेला त्याचा प्रश्न विचारल्यानंतर ज्या ठिकाणी प्रश्नाचं वाक्य म्हणजे प्रश्नार्थक वाक्य संपतं तेथे शेवटी आपण प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे प्रश्न चिन्ह हे लिहित असतो. उदाहरणार्थ बघा, तुम्ही कोणकोणती पुस्तके आतापर्यंत वाचलीत? हा प्रश्न आहे. तुम्हाला सर्वाधिक आवडलेले पुस्तक कोणते? तुमचे आवडते लेखक कोणते? या प्रकारचे प्रश्न मुलाखतकार म्हणजे मुलाखत घेणारा हा मुलाखत देणाऱ्याला विचारत असतो. बघा, आता तिसरा प्रकारचा, समोरच्या व्यक्तीकडे काही मागायचे असेल तर त्या व्यक्तीला आपण जे विचारतो तेव्हाही प्रश्नचिन्हाचा वापर केला जातो. कसं बघा, मला तुझ्याकडील पुस्तक वाचण्यासाठी देशील का? बघा, आपल्या मित्राकडे एखादं गोष्टीचं पुस्तक आहे आणि आपण त्याला प्रश्न विचारतो, तुझ्याकडे 2 पेन असतील तर मला 1 पेन देशील का? मी आज पेन आणला नाही. हो की नाही? अशा पद्धतीचा सहज आपण प्रश्न विचारतो. किंवा माझा पेनची शाई संपली, मला तुझ्याकडे 2 पेन असतील तर देतोस का? देतेस का? अशा पद्धतीचे प्रश्न आपण विचारतो. यानंतर पुढे बघा, परवानगी मागणाऱ्या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह येते. उदाहरणार्थ, साहेब मी ऑफिसमधून आज लवकर घरी जाऊ का? आपण पण विचारतो शिक्षकांना, टीचर मी मधल्या सुट्टीत घरी जाऊ का? मला बरं वाटत नाही आहे, मी मधल्या सुट्टीत घरी जाऊ का? अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात आणि हे प्रश्न विचारल्यानंतर त्या प्रश्नाच्या शेवटी आपण हे अशा पद्धतीचं प्रश्नचिन्ह जे आहे ते लिहित असतो. पुढे बघा, लिहित असलेल्या माहितीमध्ये माहितीबद्दल लिहिणाऱ्यालाच खात्री नसते किंवा पुरेसे ठोस पुरावे लिहिणाऱ्याला मिळालेले नसतात, तेव्हा प्रश्नचिन्ह याचा वापर केला जातो. उदाहरणार्थ बघा, किशोर मासिकाच्या 1987च्या म्हणजे तिथे नेमकं माहिती नाही आहे, सालच्या एका अंकात ही गोष्ट प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे कदाचित झालेली असेल आणि आत्ता पुरावा नेमका नाही आहे, 1887चा पुरावा नाही आहे, पण बहुतेक झाली असेल अशा अर्थाने इथे प्रश्नचिन्ह टाकलेलं आहे. तुम्ही म्हणाल हे चुकीचं, इथे नको शेवटी पाहिजे. नाही, इथेच बरोबर आहे. कारण वरती त्यांनी सांगितलं आहे की एखादी माहिती, लिहित असलेली माहिती लिहिणाऱ्याला खात्री नसते, अशा वेळेला तिथे प्रश्नचिन्ह वापरलं जातं. पुढे बघा, आजोबांनी वयाच्या 6व्या वर्षी म्हणजे नेमकं कधी माहिती नाही पण आठवतं काहीतरी पुसटसं की 6व्या वर्षी तबल्याचे शिक्षण त्यांच्या गुरुजींकडे घ्यायला सुरुवात केली होती. आता आजोबांचं त्यांचं बालपण, आपलं बालपण, आपल्या वडिलांचं आणि त्यानंतर आजोबांचं म्हणजे त्यांच्या बालपणीची गोष्ट त्यांना नाही आठवणार आहे. त्यामुळे कदाचित 6व्या वर्षी, कदाचित 7व्या वर्षी असेल, म्हणून या ठिकाणी वयाच्या पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. बघा, आपण कधी कधी वर्तमानपत्रामध्ये पण अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह बघत असतो. 10वीचा निकाल
8 दिवसांनी लागणार आहे का? प्रश्नचिन्ह. कधी लागणार आहे? प्रश्नचिन्ह. अशा अनेक अशा गोष्टी असतात की त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह हे आपल्याला नेमकं माहिती नसतं आणि म्हणून त्या ठिकाणी प्रश्नचिन्हाचा वापर हा केलेला असतो. काही वेळा प्रश्नचिन्हाचा वापर काहीशा तिरकसपणे उपहासाने देखील केलेला असतो. बघा कसा. अनेक सुशिक्षित लोक हे अंधश्रद्धा पाळतात. बघा, तर सुशिक्षित शब्दाच्या नंतर या ठिकाणी प्रश्नचिन्ह वापरलेलं आहे. म्हणजे थोडक्यात या लोकांना सुशिक्षित म्हणावं का, असा प्रश्न लेखकाला पडलेला आहे. म्हणजे बरेचसे जे शिकलेले लोक आहेत, साक्षर लोक आहेत, ते अंधश्रद्धा पाळतात. मग अशा लोकांना आपण साक्षर म्हणायचं का? प्रश्नचिन्ह. म्हणून या ठिकाणी सुशिक्षित या शब्दाच्या पुढे प्रश्नचिन्हाचा वापर केलेला आहे. आता बघा पुढे सराव करू यामध्ये म्हटलेलं आहे. त्यांनी आपल्याला एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यामध्ये योग्य विरामचिन्ह म्हणजे प्रश्नार्थक चिन्ह जे आहे ते वापरायला सांगितलेलं आहे. आता उतारा मी आधी एकदा वाचून दाखवते आहे. तो शांतपणे ऐकून घ्या आणि समजून घ्या आणि कुठे प्रश्नचिन्ह द्यायचं आहे ते समजून घ्या, कारण तुम्हाला हा वहीमध्ये लिहायचा आहे. बघा आता. एकदा आई आजारी पडली. आईला खोकला येत होता. आमचे घर दूर जंगलात असल्यामुळे जवळ दवाखाना नव्हता. आता काय करू हा प्रश्न मला पडला. घरगुती कोणते औषध द्यावे हे मला कळेना. अडुळशाचा काढा घेतल्यावर खोकला बरा होतो हे मी ऐकले होते. घराभोवती अडुळशाचे झाड आहे असे बाबांनी एकदा घरासमोरील झाडांची माहिती देताना मला सांगितले होते. ते झाड कोणते हे मला कळेना. शेवटी मी आईला झोपेतून उठवले. घरासमोरील 2-3 झाडांची पानं आणली आणि अडुळशाचं पान कोणते हे मी आईला विचारले. बघा आता या ठिकाणी हा उतारा संपला आहे. तुमच्या लक्षात आलं असेल की मी जिथे जिथे प्रश्नचिन्ह होतं तिथे तिथे तशा दृष्टीने वाचलेलं आहे. आता मी परत एकदा सांगते की नेमकं कुठे प्रश्नचिन्ह आपल्याला द्यायचं आहे. बघा आता इथे मी सुरुवात करते, नीट लक्ष द्या. एकदा आई आजारी पडली. इथे पूर्णविराम येईल, इथे प्रश्नचिन्ह येणार नाही, साधं सरळ वाक्य. आईला खोकला येत होता. आमचे घर दूर जंगलात असल्यामुळे जवळ दवाखाना नव्हता. आता काय करू? आता काय करू हा प्रश्न मला पडला. मग आता काय करू नंतर आपण काय करणार आहे? करू या शब्दानंतर इथे प्रश्नचिन्ह येणार आहे आणि मग पडल्यानंतर पूर्णविराम देणार आहे. हां, घरगुती कोणते औषध द्यावे, कोणते या शब्दानंतर प्रश्नचिन्ह येणार नाही, द्यावे नंतर येणार आहे. कोणते औषध द्यावे या शब्दानंतर इथे प्रश्नचिन्ह येईल. हे मला कळेना. अडुळशाचा काढा घेतल्यावर खोकला बरा होतो हे मी ऐकले होते. घराभोवती अडुळशाचे झाड आहे असे बाबांनी एकदा मला घरासमोरील झाडांची माहिती देताना सांगितले. पण ते झाड कोणते? कोणते नंतर देखील इथे प्रश्नचिन्ह येईल आणि मग शेवटी देखील इथे बघा. आईला मी झोपेतून उठवले. घरासमोरील 2-3 झाडांची पानं आणली आणि अडुळशाचं पान कोणतं? त्या ठिकाणी देखील प्रश्नचिन्ह येईल. बघा आता मी फक्त शब्द सांगते तुम्हाला, त्या शब्दांच्या पुढे तुम्हाला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे. करू, द्यावे, कोणते आणि परत कोणते असे हे 4 शब्द आहेत, त्यांच्या पुढे तुम्हाला प्रश्नचिन्ह हे द्यायचं आहे. आता पुढे बघा, इथे तुम्हाला पुढचा एक टॉपिक दिलेला आहे. काय आहे तो? कल्पक होऊ. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला विद्यार्थ्यांना शेतकऱ्याची मुलाखत घ्यायची आणि त्यासाठी प्रश्न तयार करायला सांगितलेले आहेत. आता तुम्ही फक्त असं समजायचं की तुमच्यासमोर शेतकरी आहे किंवा शेजारी पाजारी कोणीतरी शेतकरी आहेत, ते राहतात आणि त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे. आता मी तुम्हाला 1-2 प्रश्न सांगते, बाकीचे तुम्ही तुमच्या घरात पालकांची वगैरे चर्चा करून प्रश्नांची यादी तुम्हाला तयार करायची. खास एखादा शेतकरी धरायला बाहेर जायचं नाही, कुठेही फिरायला जायचं नाही आहे. घरातल्या घरात तुम्हाला फक्त तुमच्या कल्पनाशक्तीला, हे बघा, कल्पक होऊया म्हणजे कल्पनाशक्तीला चालना द्यायची आहे. बाकी काहीच करायचं नाही आहे. फक्त प्रश्नांची यादी तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. बघा आता या ठिकाणी आपण एक प्रश्न घेऊ शकतो की तुम्ही दरवर्षी शेतामध्ये कोणकोणती पिकं घेतात? सोपा प्रश्न आहे. कोणकोणती पिकं घेतात? मग या पिकांमधील कोणती पिकं तुम्ही बाजारामध्ये विकायला जातात? शेतामध्ये तुम्ही कोणकोणती कीटकनाशकं वापरतात? तिसरा प्रश्न झाला. चौथा झाला, तुम्ही पीक चांगलं यावं यासाठी पिकाला कोणतं खत वापरतात?
3 ते 4 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी मी सांगितले. तुमच्या शेताचा परिसर किती आहे? हाही एक प्रश्न झाला. अशा पद्धतीने तुम्ही बारीक-बारीक छोटे-छोटे प्रश्न तयार करून प्रश्नांची यादी या ठिकाणी करायची. त्यानंतर त्यांनी ब भाग दिलेला आहे बघा पुढे तुम्हाला. कोणी, कधी, कोठे, कसे, कोणाबरोबर, कशासाठी, केव्हा या शब्दांचा वापर करायचा. आता हे जे शब्द आहेत हे मुळातच प्रश्नार्थक शब्द आहेत. म्हणजे यापासूनच प्रश्न सुरू होतो. हो की नाही? किंवा मध्येही कुठेही प्रश्नार्थक वाक्यामध्ये हे असे शब्द असले तर आपण समजायचं की हे वाक्य प्रश्नार्थक आहे आणि प्रश्नचिन्ह देखील शेवटी असतं. मग आपल्याला काय करायचं आहे? या शब्दांपासून आपल्याला प्रश्न तयार करायला सांगितलेले आहेत. मग बघा, कोणी काय करावे हा ज्याचा त्याचा प्रश्न, हा देखील एक प्रश्न निर्माण होऊ शकतो. माझे पुस्तक कोठे ठेवले? आपण केव्हा जेवणार? आपण केव्हा गावाला जाणार? ही काय करते? आपण काय करता? अशा पद्धतीचे 5 ते 7 प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत आजच्या दिवशी. आणि प्रश्नार्थक जे चिन्ह आहे, प्रश्नचिन्ह, त्याचा योग्य वेळी योग्य ठिकाणी लेखनामध्ये वापर करायला शिकायचा आहे. धन्यवाद.